सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही बॅचलर आहात का? तुम्हाला एखादा मुलगा किंवा मुलगी अतिशय आवडते, परंतु त्या व्यक्तीपर्यंत तुमचं प्रेम पोहोचत नाही किंवा ती व्यक्ती तुमच्यापर्यंत येत नाही. तुमचं अतिशय प्रेम आहे, तुम्हाला त्या व्यक्तीशी लग्न करायचं आहे. त्यासाठी काय करायचं सुचत नाही. तुम्हाला लग्न तर करायचं आहे, परंतु काय करावं काय नाही अगदी द्विधा मनस्थिती झाली. त्या व्यक्तीला तुमच्या मनातली गोष्ट सांगावी की नाही सांगावी, आणि सांगितली तर ती व्यक्ती आपल्यापासून लांब जाण्याची भीती मनात आहे. त्यासाठी काय करायचं? आजचा विषय खूप सुंदर आहे आणि आजचा विषय फक्त बॅचलर मुलांसाठी आहे. त्यामुळे कुणीही चुकीचा ह्या व्हिडिओचा वापर करू नका. म्हणजे काय तर बरेच लोक काय करतात, आता थर्ड पार्टी अफेअर चालू आहेत लोकांचे, खूप लोकांचे आहेत. मला सुद्धा खाली व्हिडिओ खाली खूप साऱ्या कमेंट येतात, अतिशय चुकीचं आहे, ह्या सर्व गोष्टी करणं चुकीचं आहे. आता बॅचलर मुलांसाठी हा उपाय आहे. त्यामुळे बॅचलर मुलांनी फटाफट व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या जीवनात आवडती व्यक्ती तुमच्या जवळ करता तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा तुमचं प्रेम तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आजचा उपाय नक्कीच करून पहा. कारण 100% नाही तर 1000% हा उपाय तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे आजचा विषय कुठेही स्किप करू नका आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना नक्कीच हा व्हिडिओ व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. आता काय करायचं, तुम्ही रोजच्या जीवनात ज्या वेळेला तुम्ही ऑफिसला जाता किंवा बाहेर जाता किंवा तुम्ही घरातही असाल, बऱ्याच लोकांना काय आहे ना, परफ्यूम वापरायची खूप सवय आहे. बरेच लोक परफ्यूम वापरतात. काय तर ज्या वेळेला आपण परफ्यूम वापरतो त्यावेळेला आपला जो शुक्र ग्रह आहे, हा शुक्र ग्रह मजबूत होत असतो. आणि ज्या वेळेला शुक्र ग्रह मजबूत होतो त्यावेळेला आपण लक्झरी जीवन जगतो. आपल्याला प्रत्येक हवी असलेली गोष्ट मिळत असते, कारण शुक्र ग्रह आपल्याला मजबूत झालेला असतो. आता जर का तुम्ही घरात बसून रोज परफ्यूम लावता किंवा बाहेर जाताना परफ्यूम लावता, तुम्हाला परफ्यूम लावायची खूप सवय आहे, आता हेच परफ्यूम तुमचं जीवन बदलणार आहे. तुमची आवडती व्यक्ती तुमच्यापर्यंत आणून देणार आहे किंवा तुमचं प्रेम तुमच्या आवडत्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणार आहे. तुमच्या प्रेमाचं रूपांतर हे लग्नात होणार आहे. तुम्हाला भरभरून प्रेम मिळणार आहे. परंतु प्रेम जरी मिळणार असेल तरी पण समोरच्या व्यक्तीपर्यंत प्रेम पोहोचवणं सुद्धा 2 पावलं पुढे जा. समोरची व्यक्ती 2 पावलं पुढे येत असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच प्रयत्न करा. शेवट काय आहे, उपाय करा, टोणे टोटके काहीही करा, परंतु कर्म आणि कष्ट करणं खूप गरजेचं आहे. कर्म कष्ट ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि हे सत्य आहे, हे कधीही चुकणार नाही आणि आपल्याला ते करावेच लागतील. शिवाय आता काय करायचं हे सांगताय का? कुठल्याही शुक्रवारी करा किंवा इतर कुठल्याही दिवशी करा. तुम्ही संडेला घरात असाल, संडेच्या दिवशी केला तरीही चालेल. एक छानपैकी जो तुम्हाला आवडतो, जो तुम्ही नेहमी वापरता किंवा तुम्हाला तो परफ्यूम वापरल्याच्या नंतर अत्यंत प्रसन्न वाटतं, असं परफ्यूम घेऊन या. परफ्यूम नवीनच घेऊन या, जुनं घरात आहे त्याच्यावर हा उपाय करू नका. छानपैकी परफ्यूम घेऊन या आणि तुम्हाला एखादा मुलगा मुलगी, तुम्ही मुलगी असाल तर तुम्हाला मुलगा आवडत असेल, तुम्ही मुलगा असाल तर तुम्हाला मुलगी आवडत असेल, त्या व्यक्तीचं छानपैकी एखाद्या ब्लँक पेपरवर, म्हणजे व्हाईट रंगाच्या एकही रेष किंवा काहीच नसलेल्या पेपरवर त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. ते मुलगा असो मुलगी असो, तर त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. आणि हे जे नाव आहे तुम्ही आणलेल्या नवीन परफ्यूमच्या बॉटलवर सेलो टेपनेच चिकटवायचं आहे. छानपैकी नाव चिकटवून घ्या. त्यानंतर तुम्ही रोजच्या जीवनात तुम्ही परफ्यूम जे वापरता, ते परफ्यूम तुम्ही वापरता ते परफ्यूम रोज आपल्याला असं अंगावर मारत असताना मॅनिफेस्ट करा की काय, की तुम्हाला ती व्यक्ती तुमच्या जवळ आलेली आहे, तुमचं त्या व्यक्तीवर प्रेम आहे, ती व्यक्ती तुमच्या जवळ आलेली आहे, तुमचं लग्न झालेलं आहे. तुमच्या मनात ज्या काही इच्छा त्या व्यक्तीला घेऊन आहेत, त्या इच्छा ते असं तुम्ही ज्या वेळेला परफ्यूम स्प्रे करणार तुमच्या शरीरावर, तुमच्या कपड्यांवर, त्यावेळेला तुम्ही ते असं स्प्रे करत असताना सर्व इच्छा तुमच्या मनातल्या मनात बोला आणि छोटीशी एक स्माइल द्या. बघा, नक्कीच हे परफ्यूम संपायच्या आधी तुमचं प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमचं कदाचित लग्न सुद्धा होईल किंवा तुम्ही लग्नाच्या गाठी बांधण्यासाठी तयार होणार असाल. ह्या सर्व गोष्टी अगदी छानपैकी होतील आणि तुम्हाला असं वाटलं की एक परफ्यूमची बॉटल संपली परंतु माझं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचलं नाही, तर तुम्ही त्यासाठी थोडासा प्रयत्न करा आणि दुसरी परफ्यूमची बॉटल आणली तर त्यावर सुद्धा हाच उपाय करा. नक्कीच तुमचं खरं आणि म्हणजे जे मनापासून प्रेम आहे, खरं प्रेम आहे, ते प्रेम तुम्हाला
त्या परफ्यूमच्या बॉटलच्या संपेपर्यंत किंवा ते सुगंधित परफ्यूम संपेपर्यंत तुमचं प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचेल. ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की आपलं आता काम झालेलं आहे, त्यावेळेला हा उपाय बंद केला तरीही चालेल, परंतु जोपर्यंत हे काम होत नाही तोपर्यंत परफ्यूम च्या बॉटलवर रेमेडी करत चला आणि नक्की हा जो हे जे तुमचं प्रेम आहे ते तुमच्यापर्यंत हे परफ्यूमची बॉटल पोहोचवण्याचं काम नक्कीच करेल. आजचा छोटासा विषय तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.